आई आज मला सोडून गेली पुढं पुढं, म्हणून मी मोदीजीला परत घेतलेला होता. ती बघा त्या खोसावर आई आणि मी ह्या खोसावर. अहो आम्ही दोघीजण चाललेलो, ते आमच्या घराचा ना देवारा बसवणार होते ना, मग त्याच्यासाठी ते पुजारी काकाने सांगितलेलं दहीभाताचा नैवेद्य आणि ते पंचधातूचा टाक जे देवारा असतो की नाही त्या देवाराच्या ठिकाणी पुरायचा असतो, म्हणजे मेन देवाराची जागा असते की नाही त्याच्यानंतर वरती तिथं लादी येणार होती. सगळा गारवा वगैरे दहीभाताचा गारवा वगैरे घेतलेला. आई सोबत असली ना, मला आई सोबत लई लुडबुड करायला जाम मज्जा येते. अहो सगळ्या घरात आईने गोमूत्र शिंपडला आणि आम्ही ते मटकं पण सांगितलेलं, मटक्यामध्ये पंचधातूचा टाक टाकलेला आणि मग त्याच्यावरती हळदी कुंकू धन साखर आणि आपला पालवा तो पालवा लागतो ना सगळ्या कार्यासाठी, आंब्याचा पालवा पुढं मैदान करायचं चाललेलं होतं. आणि आमच्या भाऊला त्या म्हाताऱ्या माणसासारखी सारखी चहाची तलाप, ते पण खिडकीच्या बाजूला बाहेर वातावरण बघत भाऊंच्या साईडचा पण देवारा झाला. पण मला एक खटकलं की देवारा आमचा छोटा झाला, असं कसं? देवबाप्पाच्या कृपेने आमचं एवढं मोठं घर झाले तर देवाची जागा तर मोठी हवी ना. मग परत मोडून परत मी मोठा करायला सांगितलं.